अन्यहासेयो नमस्कार, मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या YouTube चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमध्ये आजचा जो आपण धडा बघणार आहोत तो कितवा आहे? 13वा धडा. धड्याचं नाव काय आहे? मॉल तेरील कायो. तर मॉल म्हणजे काय? तर व्हॉट किंवा काय आणि देरील कायो म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा थरीदा हे काय आहे? चुदाचं काय आहे? हॉनोरिफिक फॉर्म आहे किंवा हॉनोरिफिक वर्ड आहे. म्हणजेच काय? तर देणे. तर काय देऊ? या ठिकाणी या प्रश्नाचा अर्थ काय होत आहे की काय देऊ? तर हे आपल्याला या धड्यामध्ये शिकायचं आहे. तर धड्यामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे. आपण आधी धडा वाचून घेऊया आणि त्याचे अर्थ बघून त्याच्यानंतर आपण आजच्या धड्यामध्ये काय काय शिकणार आहोत ते बघूया. तर या ठिकाणी बघा, या पिक्चरमध्ये दिसत असेल तुम्हाला की हे जे दोन व्यक्ती आहेत ते कुठे बसलेले आहेत? तर एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले आहेत आणि वेटरशी संवाद साधतात. तर आपण धडा वाचून घेऊया. या ठिकाणी बघा, आजुमॉनी 어서 오세요. 여기 앉으세요. 뭘 드릴까요? 영숙, 메뉴 좀 주세요. 윌슨 씨, 무엇을 먹을까요? 윌슨, 불고기를 먹읍시다. 영숙, 좋아요. 냉면도 먹을까요? 윌슨, 네. 아주머니, फुलगोगी하고 냉면도 그릇 주세요. आता या ठिकाणी बघा, आपण याचा अर्थ बघूया. माझ्या मते तुम्हाला वाचतानाच बरेचसे अर्थ आता कळले असतील किंवा कशाबद्दलचा संवाद आहे ते पण कळला असेल. जर कळला नसेल तर आपण त्याची अर्थ बघून घेऊया. आता या ठिकाणी बघा, ऑसो ओसेयो हे आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितलं होतं की ते कशासाठी वापरतात. तर हे नेहमी ज्या वेळेला कस्टमरला वेलकम करायचं असेल त्यावेळेला आपण काय वापरतो? ऑसो ओसेयो. ओके. त्याच्यानंतर योगी म्हणजे काय? तर इथे. अंजिसेयो म्हणजे काय? तर अंता. अंता म्हणजे काय? तर बसणे. ओके. आणि हे काय आहे? अशिदा इथे काय वापरलेला आहे? हॉनोरिफिक फॉर्म वापरलेला आहे. तर इथे पोलाइट वे मध्ये त्या काय बोलता आहेत? आजुमानी काय बोलतायत? ऑसो ओसेयो, वेलकम, इथे बसा. त्यानंतर त्या काय विचारता आहेत? मॉल दरील कायो. तर आता मॉल म्हणजे काय? तर आपण बघितलं धड्याचंच नाव हे आहे मॉल दरील कायो म्हणजे काय? तर काय देऊ. परंतु इथे ह्याचा अर्थ काय देऊ असा होत नाही ज्या वेळेला पोलाइटनेस मध्ये बोलायचं असेल तर. शब्दशः अर्थ घेतला थरीदाचा तर तो देणे होतो. परंतु या ठिकाणी याचा अर्थ काय आहे की काय घेणार आपण? तर जेव्हा पण बघा आपण समोरच्याला विचारतो त्यावेळेला आपण त्याला हे नाही विचारत की काय देऊ तुम्हाला. आपण हे विचारतो की काय घेणार तुम्ही. किंवा हॉटेलमध्ये सुद्धा वेटर आपल्याला हेच विचारतात की काय घेणार, काय खाणार. ते हे नाही विचारत की काय देऊ म्हणून. ओके. सो ह्याचा शब्दशः अर्थ न घेता इथे याचा अर्थ काय आहे की काय घेणार किंवा खाणार. ओके. त्याच्यानंतर पुढे काय आहे? यंगसुक काय म्हणतायत? मेन्यू जोम जुसेयो. आता जोम म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण काय आहे ते, त्याचा अर्थ आहे लिटिल किंवा थोडं. परंतु इथे त्याचा अर्थ शब्दशः नाही घ्यायचा आहे. तर आपण काय, जरा मेनू कार्ड दाखवा किंवा मेनू कार्ड द्या. जुसेयो म्हणजे काय? तर देणे. परंतु जरा मेन्यू कार्ड देता का किंवा जरा मेन्यू कार्ड द्या किंवा दाखवा, इथे ह्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढे काय आहे? विल्सनशी. विल्सन कोण आहे? तर यंगसुक सोबत जे आलेले आहेत त्यांना ते काय विचारतायत? विल्सनशी मुअसल मॉगल कायो. तर आता या ठिकाणी बघा, इकडे मुअसल आहे आणि इकडे मॉल आहे. तर दोघांमधला काय अंतर आहे? तर काहीच अंतर नाहीये. दोघांचाही अर्थ काय आहे? काय. परंतु हे जे आहे ते लिहिताना वापरतात आणि हे जे आहे ते बोलताना वापरतात. उदाहरणार्थ आपण काही वेळेला फास्ट बोलतो आणि काही शब्द वगळतो. तर त्याच पद्धतीने आता या ठिकाणी बघा, हे उल किंवा रुल जे आहे हे काय आहे? ऑब्जेक्ट मार्कर आहेत. आणि मुआत म्हणजे काय? तर व्हॉट, जे की आपण टॉपिक फर्स्ट लेक्चर मध्येच बघितलं होतं. परंतु मू प्लस ऑ आपल्याला माहिती आहे की सायलेंट लेटर काय होतं? तर मू प्लस ऑ काय होतं? मॉ. ओके. मग मॉत
आणि पुढे काय लावलं उल किंवा रुल. आता इथे पाच्छिम आहे त्याच्यामुळे इथे काय लागलं उल लागलं. परंतु बोलताना ह्या लोकांनी काय केलं, हे जे स आहे ना ते काढून टाकलं आणि हे स काढून टाकल्यामुळे पुढचं जे सायलेंट लेटर आहे त्याची काहीच व्हॅल्यू राहिली नाही आणि मग उरलं काय फक्त मॉल. काय उरलं मॉल. त्याच्यामुळे इथे काय लिहिलेलं आहे मॉल. परंतु हे लिहिण्यासाठी जास्त वापरत नाही, बोलताना जास्त वापरतात आणि लिहिण्यासाठी काय वापरतात मॉसल हे जास्त वापरतात किंवा या पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता मॉसल. ओके. तर दोघांचा अर्थ काय आहे सेम आहे. एक फक्त स्पोकन लँग्वेज मध्ये वापरतात आणि एक रिटन लँग्वेज मध्ये वापरतात. एवढाच काय तो त्याच्यामध्ये फरक आहे. मॉगल कायो मॉसल मॉगल कायो. आता मॉक्ता. मॉक्ता म्हणजे काय तर खाणे. आणि आपण आतापर्यंत काय बघितलंय की ज्या वेळेलाही प्रश्नार्थी वाक्य बनवायचं असेल तर त्यावेळेला आपण काय लावतो तर निक्का क्वेश्चन मार्क किंवा यो सेंटेन्स एंडिंग करून पुढे क्वेश्चन मार्क लावतो. परंतु इथे बघा काय झालेलं आहे नवीन इल कायो हा फॉर्मॅट आलेला आहे जो की आता आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर ते पुढे बघूया आपण हे का वापरले, कसं वापरायचं आणि कधी वापरायचं ते. परंतु इथे ह्याचा अर्थ काय होणार आहे की मुआसिल मॉगल कायो काय खाऊयात किंवा काय खाणार. खाणार किंवा खाऊयात. पुढे काय सांगतोय की विल्सन फुलगोगीरिल मॉगप शिदा. फुलगोगी काय आहे तर कोरियन डिश आहे, बीफ डिश आहे जी की बार्बिक्यूड असते. आणि मॉक्ता म्हणजे काय तर खाणे. तर काय बार्बिक्यू बीफ काय करूया आपण खाऊयात. अपशिदा. आता हे सुद्धा नवीन आलेलं आहे. आतापर्यंत सेंटेन्स एंडिंग आपण जी बघितली होती ती काय होती शिओ सेंटेन्स एंडिंग होती. त्याच्यानंतर सेयो होती, निदा सेंटेन्स एंडिंग होती, यो सेंटेन्स एंडिंग होती. परंतु इथे नवीन सेंटेन्स एंडिंग आलेली आहे अपशिदा. तर त्याचा सुद्धा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे तर योंगसुक काय सांगतोय जोवायो. जोवायो म्हणजे काय आवडेल किंवा गुड छान चालेल मला. काय विल्सन काय सांगतोय फुलगोगी खाऊयात. तर योंगसुक काय सांगतोय आवडेल मला किंवा गुड छान मस्त. त्याच्यानंतर पुढे काय आहे नेंगम्योन मॉगल कायो. तर नेंगम्योन काय आहे तर नूडलचा प्रकार आहे कोल्ड नूडल जे की कोरियन गरमीमध्ये खातात. तर ते सुद्धा खाऊयात का तर विल्सन काय सांगतोय ने म्हणजे काय येस ऑफकोर्स. मग पुढे काय आहे विल्सन आजुमनीला ऑर्डर देतोय आजुमोनी फुलगोगी हागो. फुलगोगी आणि हागो म्हणजे काय तर अँड. आणि त्याच्यानंतर काय आहे नेंगम्योन दू. नेंगम्योन म्हणजे काय तर कोल्ड नूडल्स दू. आता दू म्हणजे काय तर दोन. हे बघितलं सॉरी हे काय आहे कोरियन नेटिव्ह नंबर आहेत किंवा प्युअर नंबर आहेत जे की आपण शिकलो होतो. खरत. खरत म्हणजे काय तर काउंटिंग युनिट आहे. खरत म्हणजे काय तर डिश किंवा बाउल. जुसेयो. जुसेयो म्हणजे काय तर द्या किंवा देणे. तर ह्याचा अर्थ काय होतोय तर फुलगोगी आणि कोल्ड नूडल्सच्या 2 प्लेट द्या. तर हे झालं आपलं कन्व्हर्सेशन आपण वाचून घेतलेलं आहे. ह्याचे अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत. खाली इथे ह्याचे अर्थ दिलेले आहेत ते आपण एकदा बघून घेऊया. मॉल म्हणजे काय व्हॉट. दरिदा म्हणजे काय तर हॉनोरिफिक फॉर्म ऑफ टू गिव्ह. टू गिव्हला दुसरा शब्द काय आहे चुदा. त्याच्यानंतर इलकायो. अलकायो म्हणजे काय तर शाल. आपण बघा इंग्लिशमध्ये शाल वापरतो कधी वापरतो तर ज्या वेळेला आपल्याला आय वापरायचं असेल किंवा वी वापरायचं असेल तर त्यावेळेला. तर शाल म्हणजे सेम कोरियनमध्ये सुद्धा ज्या वेळेला स्वतःबद्दल विचारायचं असेल किंवा आपल्याबद्दल स्वतः आणि आपल्याबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड असलो पाहिजे त्यावेळेला काय वापरायचं आहे इलकायो वापरायचं आहे. हे कधी वापरतात तर ज्या वेळेला एखादं ओपिनियन घ्यायचं असेल त्यावेळेला वापरतात आणि त्याचा आन्सर नेहमी दुसरा देतो आपण स्वतः देत नाही. त्यावेळेला आपण काय वापरतो अलकायो. तर त्याचा वापर कसा आहे तो आपण पुढे शिकणारच आहोत. इथे फक्त मीनिंग लक्षात घ्या. आणता म्हणजे काय तर टू सीट. मेन्यू म्हणजे मेनू कार्ड.
फुलगोगी म्हणजे काय तर बार्बिक्यूड बीफ. त्याच्यानंतर अपशिदा. अपशिदा सुद्धा आपण आता डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. अपशिदा हे तेव्हा वापरतात जेव्हा आपण स्वतः एखाद्या गोष्टीमध्ये इन्क्लूड असू आणि आपल्याला दोघांना ती गोष्ट करायची असेल. म्हणजे आपण लेट्स डू समथिंग, लेट्स डान्स, चल आपण डान्स करूया, चल आपण जेवायला जाऊया, चल आपण बाहेर फिरायला जाऊया. तर आपण जे ही वाक्य जी बोलतो तीच कोरियनमध्ये जर बोलायची असतील तर त्यावेळेला आपल्याला काय वापरावं लागतं, अपशिदा हे वापरावं लागतं. तर त्याचा सुद्धा वापर कसा करायचा ते आपण आता बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढे काय आहे, नेंगम्योन. नेंगम्योन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कोल्ड नूडल्स. त्याच्यानंतर हागो. हागो हे काय, हागोचा मिनिंग काय आहे, अँड आणि दोन नाऊनच्या मध्ये हे लागतं. त्याच्यानंतर खरंच म्हणजे काय, डिश किंवा बाउल, जे की काउंटिंग युनिट म्हणून इथे यूज केलेला आहे. तर नुगुल म्हणजे काय तर होम. तर या ठिकाणी बघा नुगुलचं सुद्धा काय केलेलं आहे, शॉर्ट फॉर्म केलेला आहे. तर नुगुरिल हे काय झालेलं आहे, हे लिहिण्याची पद्धत आहे, परंतु स्पोकन लँग्वेजमध्ये काय बोलतात, नुगुलचं काय केलं त्या लोकांनी, नुगुल, नुगुल. ओके. तर हे लक्षात असू द्या की ज्या वेळेला शॉर्ट फॉर्म तुम्हाला ऐकण्याची हॅबिट असली पाहिजे, कारण की कॅज्युअल लँग्वेज ज्या वेळेला तुम्ही बोलता, जसं की आपण इनफॉर्मल लँग्वेज जी बोलतो ती ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आपण काय करतो तर काही शब्द जे आहेत ते वगळतो. जसं की आपण मराठीमध्ये पण वगळतो, जसं की काही खाणार आहात का, तर आपण खाणार आहात का नाही विचारत, काही खाणार का किंवा खाल्लंस का. तर प्रॉपर असं आपण बोलत नाही ज्या वेळेला आपण स्पोकन लँग्वेज बोलतो, परंतु लिहिताना मात्र आपण काय करतो, प्रॉपर लिहितो. जसं की आता लिहिताना पण आपण लिहिताना व्यवस्थित लिहिणे हा शब्द लिहितो, परंतु बोलताना आपण लिहिणे असं बोलत नाही. आपण लिहिलं का तर वेलांटी वगैरे आपण काय करतो, वगळतो. तर त्याच पद्धतीने कोरियनमध्ये सुद्धा आहे, ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला काही काही उच्चार जे आहेत ते काय करतो, वगळतो, ते इनफॉर्मल साठी. परंतु ज्या वेळेला तुम्हाला आदरार्थी बोलायचं असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला असं बोलून चालणार नाही. तर त्यावेळेला मात्र तुम्हाला प्रॉपर जो उच्चार आहे तोच उच्चार बोलायचा आहे. तर त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मॉ. मॉ म्हणजे काय, व्हॉट. त्याच्यानंतर छान. छान म्हणजे ग्लास किंवा कप, हे काउंटिंग युनिटसाठी यूज केलं जातं. उयू म्हणजे मिल्क आणि के म्हणजे काय तर टू. म्हणजे आपण ज्या वेळेला टेलिफोनवरती कसं बोलतात ते जेव्हा कन्व्हर्सेशन बघत होतो त्यावेळेला आपण एक शब्द बघितला होता, एगे. एगे म्हणजे काय तर टू. आणि हे शब्द आपण कधी वापरतो, ज्या वेळेला आपल्याला सजीव म्हणजे प्राण्यांशी रिलेटेड असेल, तर कसं जसं माणसं असतील, प्राणी पक्षी जे काही असतील त्यांच्या सोबतच आपण हे शब्द काय करू शकतो, वापरू शकतो. तर एगे म्हणजे काय तर पार्टिकल आहे हे. टू म्हणजे काय तर एखादी गोष्ट मी कोणाला तरी दिली, तर मी कोणाला, असं समजा मी विल्सन, आता या ठिकाणी विल्सन आहे तर मी विल्सनला दिली, तर मी काय बोलणार, टू विल्सन. तर त्याच इथे जे टू आहे ते म्हणजे काय तर एगे. परंतु हा जो के आहे त्याचा सुद्धा अर्थ काय आहे, टूच आहे, परंतु हे काय आहे, हॉनरिफिक आहे एगेचं. ओके. तर एगे आपण नॉर्मली बोलताना वापरतो, परंतु के कधी वापरतो तर ज्या वेळेला आपल्याला आपल्यापेक्षा जास्त आदरार्थी व्यक्ती असतील किंवा आपले टीचर, प्रिन्सिपल वगैरे जे असतील त्यांच्याशी बोलताना, म्हणजेच हॉनरिफिक तुम्ही बोलू शकता ह्याला. ओके. तर हे झाले ह्याचे अर्थ. त्याच्यानंतर इथे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे वरती जे काही आपण शिकलो ते. तर धडा आपला वाचून झालेला आहे, अर्थ पण बघून झालेले आहेत. तर आपण धड्यांमध्ये या 3 गोष्टी शिकणार आहोत. त्याच्यातली पहिली जी गोष्ट आहे ती कोणती होती तर इल कायो, कायो वापरून क्वेश्चन मार्क बनवणं. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत तर उपशिदा. तर एखादी गोष्ट आपल्या दोघांना करायची असेल तर त्यावेळेला आपण हे अपशिदा वापरतो. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते आपण काय बघितलं, के, जे की हॉनरिफिक आहे ते. तर या 3 गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे, ह्या लेक्चरमध्ये अभ्यास करायचा आहे. तर इथे बघा प्रोनाउन्सिएशन आहेत. प्रोनाउन्सिएशनला कोरियन लँग्वेजमध्ये काय म्हणतात, फारम. हे रेग्युलर मी तुम्हाला ह्यासाठी सांगते कारण की ते तुमच्या ऐकून डोक्यात बसावं. तर या ठिकाणी बघा अंजस सेयोचं कसं वाचणार आहोत आपण, अंजस सेयो. तर प्रोनाउन्सिएशन कसे करायचे हे आपले 5 रूल झालेले आहेत, तर त्या तुम्ही ते बघून घ्या. त्याच्यानंतर मुनबॉप. मुनबॉप म्हणजे काय तर ग्रामर. तर ग्रामरमध्ये पहिलंच आपण काय बघणार आहोत, इल कायो, जे की शॅल वी. तर हे आपण
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपण कधी वापरतो, तर ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचं ओपिनियन घ्यायचं असेल तर त्यावेळेला आपण अल्कायो वापरतो, किंवा फ्युचर टेन्समध्ये प्रश्न विचारायचा असेल तर त्यावेळेला, जसं की आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः इन्क्लूड असलं पाहिजे. जसं की आता मला विचारायचं असेल की मी पुस्तक वाचू का, किंवा मी पुस्तक वाचू शकते का, तर ह्याचं आन्सर सुद्धा समोरच्याने दिलं पाहिजे, नाहीतर आपण स्वतःशीच कधी कधी बोलत असतो, तर तसं नाही. तर ह्याचं आन्सर जे आहे ते काय करतो, दुसरा देतो. जसं की मी हे करू शकते का, तर समोरचा सांगेल येस किंवा नो, किंवा आपण हे करू शकतो का, तर त्यावेळेला आपण काय वापरतो, इल कायो वापरतो. आतापर्यंत आपण काय बघितलेलं, निक्का जे आहे ते क्वेश्चन मार्क मध्ये आणि यो सेंटेन्स एंडिंगने आपण काय करायचो, पुढे क्वेश्चन मार्क लावला की तो प्रश्न होऊन जायचा. जसं की आता या ठिकाणी बघा इथे खालकायो विचारलाय, परंतु आपण जर आपल्याला विचारायचं असेल तर आपण निक्कानी कसं वापरतो, खानिक्का म्हणजे काय, दोसागवाने खानिक्का. तर दोसागवान म्हणजे काय, तर लायब्ररी. तर लायब्ररीमध्ये जातोयस का, तर ह्याचा अर्थ काय होतो, लायब्ररीमध्ये जातोय का आपण समोरच्याला विचारतोय. परंतु ज्या वेळेला आपण हे वापरतो अल्कायू, त्यावेळेला आपण काय करतो, त्याच्यासोबत आपण स्वतःला सुद्धा इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे आपण लायब्ररीमध्ये जाऊया का, किंवा मी लायब्ररीमध्ये जाऊ का, म्हणजे इल कायो वापरण्यामध्ये सगळ्यात मोठा हात कशाचा आहे, स्वतःचा. म्हणजे स्वतः त्यामध्ये असणं गरजेचं आहे, दुसरा असो किंवा नसो. ओके, तर त्याच्यासाठी वापरतो. आता हे कसं वापरायचं, तर सेम जो पण वर्ब असेल तर त्या वर्बच्या पुढे काय वापरायचं आहे, जर स्टेम नसेल, आता या ठिकाणी सॉरी स्टेम नाही, जर या ठिकाणी पाश्चिममध्ये काहीच नसेल तर आपण काय वापरणार आहोत, डायरेक्टली ल वापरणार आहोत. आणि जर पाश्चिममध्ये काहीतरी असेल तर त्यावेळेला आपण काय वापरणार आहोत, इल. उदाहरणार्थ खादा. आता खादामध्ये खाच्या पाश्चिममध्ये काहीच नाहीये, तर आपण काय करणार, डायरेक्टली ल लिहिणार, खाल लिहिणार. परंतु मोक्ताच्या पाश्चिममध्ये आहे तर आपण इथे काय करणार, मॉगल लिहिणार. तर ह्या पद्धतीने ह्याचा वापर केला जातो. आता या ठिकाणी बघा, दोसाग्वाने खालकायो म्हणजे काय, तर दोसाग्वाने म्हणजे काय, तर लायब्ररी. तर लायब्ररीमध्ये जाऊया का, आता या ठिकाणी बघा, शॅल वी गो टू द लायब्ररी, आपण लायब्ररीमध्ये जाऊया का, किंवा मी लायब्ररीमध्ये जाऊ का, ह्याचा अर्थ दोन्ही मध्ये होतो. आता तुम्ही ज्याच्याशी बोलता आहेत आणि ज्या विषयावरती बोलताय त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, त्याच्यानंतर छेगल इलगल कायो, तर छेक म्हणजे काय, तर बुक. तर बुक वाचूयात का. त्याच्यानंतर मुवासल मॉगल कायो, तर काय खाऊयात, व्हॉट शॅल वी ईट, तर काय खाऊयात आपण. ओके, तर ही गोष्ट लक्षात आली की इल कायो कधी वापरायचा आहे, तर ज्या वेळेला आपल्याला आपल्या एखाद्याला प्रश्न विचारताना त्याच्यामध्ये आपण स्वतः असणं खूप गरजेचं आहे. जसं इंग्लिशमध्ये शाल साठी आपण काय वापरतो, आय किंवा वी असेल तरच शाल वापरतो. ओके, तर त्या पद्धतीनेच कोरियनमध्ये सुद्धा आहे. जेव्हा स्वतःबद्दल बोलायचं असेल किंवा स्वतःबद्दलचं काहीतरी मत असेल, ओपिनियन असतील, किंवा आपण हे करू शकतो का, तर हे विचारायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, इल कायो जे आहे ते वापरायचं आहे. त्याच्यानंतर इकडे काय आहे, अपशिदा. तर अपशिदा म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपण दोघं करतो किंवा मिळून करतो, त्याच्यामध्ये आपण स्वतः असणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपण काय वापरतो, तर अपशिदा वापरतो. उदाहरणार्थ काय, तर लेट्स आता इथे बघा, लेट्स गो टू द मूवी म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये आपण समजा मी जर एकटी मूवीला जात असेल तर मी काय सांगेल की मी काय खामनिदा निदा सेंटेन्स एंडिंग वापरेल, किंवा यो सेंटेन्स एंडिंग वापरेल. परंतु आपण जाऊया असं जर मला म्हणायचं असेल तर त्यावेळेला मी काय वापरेल, खापशिदा वापरेल. ओके, आता समजा मी आणि माझी आई जाते, पण मी माझ्या मित्राला सांगते की आम्ही दोघं जातोय म्हणून, तर त्यावेळेला मला खापशिदा वापरता येईल का, तर नाही. ज्या वेळेला मी आणि ऐकणारा व्यक्ती, समोरचा जो ऐकणारा आहे, दोघंही त्यामध्ये इन्क्लूड असतील तरच आपल्याला काय वापरायचं आहे, लेट्स किंवा अपशिदा वापरायचा आहे. समजा मी माझ्या आईसोबत जाते तर मी कसं सांगेल की आम्ही दोघी काय करतोय, खाशिम निदा. मी आईबद्दल सांगते त्याच्यामुळे मी रिस्पेक्ट वापरेल, किंवा मग खामनिदा सुद्धा वापरेल, किंवा मग सेंटेन्स एंडिंग सुद्धा यो सेंटेन्स एंडिंग सुद्धा वापरू शकते.
परंतु जर मी आणि ऐकणारा जो व्यक्ती आहे समोरचा, जर आम्ही दोघं जात असू तर त्यावेळेला मला काय वापरायचं आहे, उपशिदा सेंटेन्स एंडिंग वापरायची आहे. सेम ज्या वेळेला वर्बच्या खाली पाचीमध्ये काहीच आलेलं नसेल तर त्यावेळेला डायरेक्टली काय इथे वापरायचं आहे, प वापरायचा आहे. आणि जर पाचीम मध्ये असेल तर त्यावेळेला काय वापरायचं आहे, अप वापरायचं आहे. तर इकडे बघा इथे उदाहरणं दिलेली आहेत. उरी खगजांगे खापशिदा. तर खगजांग म्हणजे काय, तर ऍक्च्युली थिएटर आहे, मूवी थिएटर आहे. तर आपण खगजांगे खापशिदा जाऊयात किंवा छेगल इल्गपशिदा आपण पुस्तक वाचूयात. मुआसल मॉगल कायो, तर काय खाऊयात, तर आपण काय फुलगोगीरिल मॉगपशिदा, आपण काय खाऊयात, फुलगोगी खाऊयात. तर हे आपल्या धड्यामध्ये आलेलं आहे मॉगपशिदा. तर कळलं तुम्हाला की जर वर्बच्या खाली काहीच नसेल पाचीम मध्ये तर त्यावेळेला आपण काय वापरणार आहोत, उपशिदा डायरेक्टली. आणि वर्बच्या खाली पाचीम मध्ये काहीतरी आलेलं असेल तर आपण इकडे काय वापरणार, उपशिदा. तर हे कधी वापरायचं आहे, ज्या वेळेला आपण आणि ऐकणारा हे दोन्ही व्यक्ती समोरासमोर असतील त्यावेळेला आपल्याला काय वापरायचं आहे, अपशिदा हे वापरायचं आहे. आता ह्याच्या पुढे काय आहे, तर एगे. तर इथे बघा एगे म्हणजे काय, तर टू. आणि इथे काय आहे, जुदा. जुदा म्हणजे काय, तर देणे. तर एखादी गोष्ट आपण समोरच्याला देतो त्यावेळेला आपण काय वापरतो, जेव्हा आपण टू, तर हे जे टू आहे तो हे यासाठी नाही की गोइंग टू स्कूल. तर हा जो इकडचा जो टू आहे ना तो एखाद्या व्यक्तीसोबतच आपण वापरू शकतो की एखाद्या व्यक्तीला आपण काहीतरी देत आहोत त्यावेळेला आपण काय वापरायचं आहे, त्या व्यक्तीच्या नावाच्या पुढे काय वापरायचं आहे, एगे. जसं की मी इथे सुरेशला पेन दिला. तर सुरेशला, तर हे काय आहे, इंग्लिश मध्ये जर आपल्याला बोलायचं असेल तर मी काय करणार आहे, मी कोणाला पेन दिला, तर टू सुरेश. ओके. तर हे जे टू आहे ना ते कधी वापरतात, तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण काहीतरी देत असू त्यावेळेला, म्हणजे कोरियन मध्ये त्यावेळेला आपण इथे काय वापरणार आहोत, एगे. काय वापरणार, एगे. तर या ठिकाणी बघा उदाहरण, नानन विल्सन एगे सागवारल जुमनिदा. तर नानन म्हणजे काय, तर मी विल्सनला सागवा म्हणजे काय, ऍपल, सफरचंद दिले. जुमनिदा म्हणजे काय, तर दिले. ओके. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा छॉलसुनन योंगवीएगे खोछल जुआसायो म्हणजे काय, तर छॉलसुनी काय केलेलं आहे, योंगीला काय केलेले आहेत, खोत म्हणजे काय, तर फ्लॉवर. फ्लॉवर काय केलेले आहेत, जुआसायो म्हणजे काय, तर दिलेले. पास्ट टेन्स आहे. ओके. तर या ठिकाणी बघा योंगी एगे म्हणजे काय, योंगीला. त्याच्यानंतर ना एगे खिल बोलपेन जुम जुसेयो. ना एगे म्हणजे काय, तर मला, ख म्हणजे काय, ते पेन, बॉल पेन काय कर थोडं दे. तर या ठिकाणी इथे बघा मला लागलेला आहे, ना एगे. ओके. तर या पद्धतीने आपण काय वापरतो, एगे वापरतो. आणि हे कधी वापरायचं आहे, तर जेव्हा आपण व्यक्ती संबंधित म्हणजे व्यक्तीच्याच पुढे लागणार आहे एगे, किंवा प्राण्यांच्या पुढे सुद्धा लागू शकतो. की जसं मी प्राण्याला काहीतरी दिलं, जेवण दिले. ओके. तर त्यावेळेला सुद्धा मी काय करू शकते, प्राणी आणि त्याच्या पुढे काय लावणार आहे, मी एगे लावणार आहे. ओके. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. बाकी ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या निर्जीव वस्तूंना एगे लागणार नाही. ओके. अजून एक जे की या धड्यामध्ये नाहीये, पुढे येईलच आपल्याला, तर मी आताच सांगते की इथे जुदा म्हणजे देणे आहे म्हणून इथे टू लागलेला आहे. पण काही वेळेला काही वर्ब असे येतात की ज्याचा अर्थ रिसीव्ह करणं होतं. प्रत्येक वेळेला असं होत नाही, पण काही वेळेला आपलं असं एक अर्थ होतो की त्याच्यातून, त्या वाक्यातून की रिसीव्ह करतोय आणि त्या वेळेला त्याचा एगेचा अर्थ काय होतो, तर फ्रॉम होतो.
परंतु ते क्वचित होतं, खूप रेअरली होतं, प्रत्येक वेळेला होत नाही, कारण की आपल्याला समोरच्याकडून काहीतरी घ्यायचंय तर त्याचा वेगळा शब्द आहे आणि तो आपण पुढे शिकणारच आहोत. इथे मी तुम्हाला सांगत नाही आहे कारण की परत तुम्हाला कन्फ्युजन होईल. तर इथे एगेचा डिपेंड की तुम्ही कोणता वर्ब वापरताय त्यानुसार त्याचा काय होतो, अर्थ होतो. आता पुढे बघा याच्या के. तर के म्हणजे काय, तर आता आपण काय बघितलं होतं, एगे. तर एगेचा हॉनरॉफिक जे आहे तो फॉर्म काय आहे, के आहे. म्हणजे जर आपल्याला शिक्षकांशी बोलायचं असेल तर त्यावेळेला आपण शिक्षकाला काहीतरी दिलं आपण, तर आपण असं बोलतो का टीचरला दिलं, नाही, आपण काय बोलतो, टीचरांना दिलं. ओके. तर मग त्यावेळेला मराठीमध्ये जसं आपण यांना त्यांना असं जसं वापरतो तसंच कोरियन लँग्वेज मध्ये काय आहे, एगेच्या ऐवजी काय वापरायचं आहे, के वापरायचं आहे. जसं या ठिकाणी बघा, सनसेंग निमके सागवा हान गेरल दरस सायो. आता या ठिकाणी बघा जुदाचं सुद्धा काय केलेलं आहे, हॉनरॉफिक फॉर्म इकडे वापरलेला आहे. तर ऑब्विसली आहे की तुम्ही जर हॉनरॉफिक वर्ब वापरताय तर त्याच्यासाठी तुम्हाला जे पार्टिकल आहे ते सुद्धा हॉनरॉफिकच वापरावं लागेल, किंवा जर तुम्ही पार्टिकल हॉनरॉफिक वापरताय तर तुम्हाला वर्ब सुद्धा काय करावं लागेल, हॉनरॉफिकच वापरावं लागेल. तर या ठिकाणी बघा इथे के वापरलेला आहे. त्याच्यानंतर बघा आजुमॉनी के ई छेगल दरी केसायो. म्हणजे काय, तर आजुमॉनीला काय करायचं आहे, ई म्हणजे काय, तर दिस बुक काय करायची आहे, दरिदा. दरिदा म्हणजे काय, तर देणे. तर दरी केसायो, तर हे काय आहे, फ्युचर टेन्स आहे. त्याच्यानंतर मॉल दरिकायो, तर व्हॉट वुड यू लाईक, तर हे काय आहे, कॉफी हांजान ज्युसेयो. आता या ठिकाणी बघा ह्याचा अर्थ व्हॉट वुड यू लाईक होत नाही, मॉल दरिकायो म्हणजे काय, तर काय देऊ. परंतु ह्याचा शब्दशः अर्थ जर बघितला तर काय देऊ असा होतो. परंतु आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला समोरचा आपल्याला असं नाही विचारत की काय देऊ म्हणून, समोरच्या आपल्याला काय विचारतो की काय घेणार, आपण काय घेणार, कॉफी घेणार, चहा घेणार. ओके. तर ह्याचा शब्दशः अर्थ न घेता इथे काय अर्थ होणार आहे की तुम्हाला काय घ्यायला आवडेल किंवा तुम्हाला काय हवं आहे, काय घेणार, काय पाहिजे. ओके. तर शब्दशः अर्थ जर बघायला गेला तर ह्याचा काय होतो आहे की काय देऊ म्हणून. ओके. तर हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर इकडे त्यांनी काय आन्सर केलेला आहे, कॉफी हांजान जुसेयो. आता कॉफी हान म्हणजे किती, 1, आणि जान हे काय आहे, कप. कशासाठी आहे हे, काउंटिंग युनिट. जर तुम्हाला ग्लास किंवा कप मोजायचे असतील तर त्यावेळेला जान जुसेयो. जुसेयो म्हणजे काय, तर द्या. तर हे आपलं ग्रामर पार्ट जे आहे ते शिकून झालेलं आहे. त्याच्यानंतर इकडे वोकॅब्युलरी स्टार्ट होते. तर मॉलचं बघा काय केलेलं आहे, जे की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवलं. मुअसलचं काय केलेलं आहे, शॉर्ट फॉर्म मॉल. नुगुरलचं शॉर्ट फॉर्म नुगुल झालेला आहे आणि मुअतचं काय झालेलं आहे, मॉ झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, नाऊनच्या पुढे काय आपल्याला ऑब्जेक्ट मार्कर लावून मॉकचा वापरायचा आहे. जसं की छॉल्सुनन सागवारल मॉक्सम निदा. म्हणजे काय, तर छॉल्सू काय करतोय, ऍपल खात आहे. त्याच्यानंतर फाबल मॉगत्सयो, तर तुम्ही जेवलात का. फाबचा अर्थ काय आहे, राईस सुद्धा आहे किंवा जेवण सुद्धा आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, नेंग्म्योनल मॉगलकायो म्हणजे काय, तर आपण इथे कायो आलाय म्हणजे इथे काय आहोत, आपण आहोत किंवा मी आहे. तर आपण कोल्ड नूडल्स जे आहेत ते खाऊया का. त्याच्यानंतर पुढे काय आहे, मॉगायो. मॉल म्हणजे काय, तर काय खाणार. मॉगायो म्हणजे काय, तर खाण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे की काय खाणार किंवा काय खायचं आहे. तर ह्याच्यामध्ये कन्फ्यूज आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः इन्क्लूड आहात की नाही आहात हे कन्फर्म नाहीये. हे विचारणं म्हणजे काय आहे की तुम्ही समोरच्याला विचारताय की तुम्हाला काय खायचं आहे. इथे व्हॉट शॅल वी हॅव असं लिहिलेलं आहे, परंतु हे चुकीचं आहे. इथे तुम्हाला जेव्हा समोरच्याला विचारायचं की तुम्ही काय खाणार आहात त्यावेळेला तुम्ही मॉगायो प्रश्न विचारू शकता. परंतु जर तुम्हाला स्वतःला पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय टाकायचं आहे, मॉगल कायो टाकायचं आहे. ओके. तर हे तुमच्या लक्षात असू द्या. पुढे काय आहे, जोआयो. जोआयो म्हणजे आपल्याला माहिती आहे की छान, आवडेल किंवा लाईक. तर त्याचा शब्दशः अर्थ न घेता इथे काय होतं, दॅट साऊंड्स गुड. म्हणजे जर मला वडापाव खायला
आवडेल. जर समोरच्यानी सांगितलं की वडापाव खाणार का, तर मी म्हणेल जो आयो, मला खूप आवडतो, कारण की साऊंड्स गुड, मी लगेच तयार होईल वडापाव खायला. तर त्या पद्धतीने एक्साइटमेंटमध्ये आपण आन्सर करतो जो आयो. तर आता या ठिकाणी बघा, नेंगम्योनल मॉगल कायो ने जोत समनिदा. आता हे तुम्ही फॉर्मल लँग्वेजमध्ये बोलू शकता. त्याच्यानंतर खगजांगे खालकायो, तर खगजांगे म्हणजे आपण बघितलं मूवी थिएटर, तर तिथे जाऊया का, तर जोआयो खामशिदा म्हणजे सॉरी खापशिदा म्हणजे काय, तर आवडेल, चल जाऊया म्हणून. ओके, म्हणजे खापशिदा म्हणजे काय, तर आपण दोघं सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आलो, चल जाऊया म्हणून. ओके, त्याच्यानंतर हागो. हागो म्हणजे काय, तर दोन नाउनच्या मध्ये आपण जसं आणि व टाकतो त्या पद्धतीने आहे. तर या ठिकाणी बघा, फुलगोगी हागो नेंगम्योन जुसेयो म्हणजे काय, तर फुलगोगी आणि नेंगम्योन. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, खोंगचेक हागो बोलफ्योनल विल्सनशी एगे. आता ह्याचं काय आहे, तर खोंगचेक म्हणजे काय, तर नोटबुक आणि बॉलपेन म्हणजे काय, तर नोटबुक आणि बॉलपेन काय केलेलं आहे, विल्सनला दिलेलं आहे. विल्सन शिएगे जुआसायो म्हणजे काय, तर मी विल्सनला दिलेले आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, वा आणि ग्वा, हे सुद्धा अँडच आहे. तर वा कधी वापरायचं आहे ते आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी बघा, फुलगोगी, आता इकडे पाश्चिम मध्ये काही नाही, त्यावेळेला काय वापरायचं आहे, वा, आणि पाश्चिम मध्ये काहीतरी असेल त्यावेळेला काय वापरायचं आहे, ग्वा. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे इथे मी एक्सप्लेन करत नाहीये. त्याच्यानंतर खरत. खरत म्हणजे काय, तर काउंटिंग युनिट आहे. जे की प्लेट किंवा बाउल वापरण्यासाठी आपण वापरतो. आता या ठिकाणी इथे बघा, नेंगम्योन फाब हे काय आहेत, प्लेट्स आहेत. म्हणजे एक प्लेट नूडल किंवा एक प्लेट राईस. तर इकडे काय दिलेलं आहे, प्लेट किंवा बाउल जे आहे त्याच्यासाठी आपण काय वापरतो, खिरत वापरतो. इथे नंबर दिलेले आहेत, हान दो से ने, हे काय आहेत, प्युअर नंबर आहेत. त्याच्यानंतर छान छान हे आपण कधी कधी वापरतो, तर आपल्याला कप किंवा ग्लास मोजायचे असतील तर त्यावेळेला आपण काय करतो, छान वापरतो. सो धडा संपलेला आहे. धड्यामध्ये आपण काय शिकलेलो आहे, तर इल कायो कधी वापरायचा आहे, तर ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट समजा इकडे पोलाइटली विचारायची असेल किंवा ओपिनियन घ्यायचं असेल त्यावेळेला, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला काय, स्वतः आपण इन्क्लूड असलेलो पाहिजे. एकतर आपण स्वतःच्या बद्दलचं काहीतरी ओपिनियन किंवा एखाद्या गोष्टीचं ओपिनियन ज्याच्यामध्ये आपण सुद्धा इन्क्लूड आहोत, त्यावेळेला आपल्याला काय वापरायचं आहे, इल कायो वापरायचा आहे. इंग्लिशमध्ये काय, तर शाल. त्याच्यानंतर अपशिदा, ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट कोणासोबत तरी करायची आहे, जसं की आता तुम्हाला तुमच्या फ्रेंड बरोबर जर कॉफीला जायचं असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता की कॉफीला येणार का म्हणून, अलकायो विचारून, किंवा जर समोरच्या बरोबर जायचं असेल तर तुम्ही त्याला अपशिदा वापरून काय करू शकता, सांगू शकता की आपण कॉफीसाठी जाऊया म्हणून. ओके, त्याच्यानंतर छुदा आणि थरिदा म्हणजे काय, तर टू गिव्ह, ते आपण बघितलं. एगे आणि के मधला फरक आपण बघितला. त्याच्यानंतर आपण जे हागो, वा आणि ग्वा, तर ह्या तीन गोष्टी बघितल्या या धड्यामध्ये. तर धडा इथे संपलेला आहे. पुढे एक्सरसाइज चालू झालेली आहे जी की आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर आय होप सो की तुम्हाला लेक्चर समजलं असेल. जर काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आन्सर मी नक्की करेल. आणि ठीक आहे, इथेच आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.